आणि या देशातल्या लोकांना, अजूनही बहुसंख्य लोकांना भीमा कोरेगाव हा विषय समजलेला नाही आणि मग त्याच्या विरोधात काही ठिकाणी वक्तव्य दिसतात, बातम्या दिसतात, परंतु भीमा कोरेगाव काय आहे याचा मानसशास्त्रीय अभ्यास आपल्या देशाने केला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आत्मविश्वास इथल्या बहुजन समाजाला दिशाला दिला आणि मनुस्मृतीवाद्यांचा पराभव आम्ही करू शकतो, न्यायासाठी लढू शकतो, हा विजयाचा संस्कार भीमा कोरेगावच्या लढाईने दिला. मला धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्याला सांगतो, मुंबईमध्ये माहीमचा किल्ला आहे. त्या माहीमच्या किल्ल्यामध्ये भंडारी समाजाच्या लोकांनी अतिशय कमी संख्येने 6000 डच लोकांचा पराभव केला. आपण जी यात्रा काढलेली आहे, सामाजिक क्रांती अभियान यात्रा आणि EVM हटाव संविधान बचाव, पूज्य ज्ञानज्योती महाथेरो यांच्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ पदयात्रेनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. मी सर्वात प्रथम भगवान बुद्धांची आई महामाया यांना वंदन करतो आणि त्यांना वंदन करत असताना भगवान बुद्धांच्या विचारांवर एक साम्राज्य उभे करणारे सम्राट अशोक यांच्या काळात मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या देशामध्ये बांधल्या गेल्या आणि एक आदर्श असं शासन जगाला पाहायला मिळालं. त्यानंतरच्या काळात रयतेचे राज्य सह्याद्रीच्या बौद्ध लेण्यांच्या परिसरात, शिवनेरीपासून रायगड किल्ल्यावर सुद्धा आजूबाजूला बौद्ध लेण्याच आहेत, त्या परिसरात रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवापेक्षा आईला मोठा सन्मान दिला. नंतरच्या काळात जी गुलामगिरी पेशवाईच्या काळात आली, या गुलामगिरीतून इथला शेतकरी, इथला शेतमजूर कोणत्या गुलामगिरीत आहेत याचं अचूक संशोधन करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि मनुस्मृतीच्या काळात शिक्षण नाकारलेल्या स्त्रियांना प्रथम शिक्षण दिलं पाहिजे असं सांगणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यासमोर आपण बसलेलो आहोत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आज इथपर्यंत आणलेलं आहे आणि त्यांच्यासोबत कोकणामध्ये काम करणारे आगरी समाजाचे त्या काळचे नेते नारायण नागू पाटील, भंडारी समाजाचे नेते CK बोले यांची मुद्दाम आठवण मी आपल्याला करून देतो. कारण हा कार्यक्रम ज्या परिसरात आहे त्यांना कोकण थोडं वेगळं आहे, बाकी दुसरं त्याच्यामध्ये हेतू काही नाही. आजच्या या ही जे आपण प्रवास करतोय, पंढरपूर म्हणजे ताडोबा अभयारण्यामध्ये ज्ञानज्योती भंते यांची ही जी यात्रा आहे, पदयात्रा आहे, ती 17 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 अशी आहे. आणि यामध्ये सध्याचा वर्तमान विषय भंतेंनी घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की EVM हटाव. देशातल्या अनेक धर्मामध्ये, पंथामध्ये वेगवेगळे साधू आहेत, परंतु देशाची ही जी काळजी आहे लोकशाहीची, याची नोंद घेताना कोणी दिसत नाही. आणि म्हणून या भिक्खू संघाचा मी अत्यंत आदरपूर्वक स्वागत इथे करतो, भिक्खुणींचं स्वागत करतो. जी समस्या देशामध्ये निर्माण झाली आहे, संविधानाने आम्हाला लोकशाही दिली, परंतु दर 5 वर्षांनी येणारी निवडणूक, मग ती लोकसभेची असेल किंवा ग्रामपंचायतची असेल, त्यामध्ये या देशातल्या मतदारांचं जे मत आहे हे सत्य स्वरूपात, थेट स्वरूपात निवडणुकांमध्ये कळलं पाहिजे. आणि म्हणून EVM मशीन जेव्हापासून आली तेव्हापासून
लोकांची मतं या मशीनद्वारे बदलली गेली. मी स्वतः लोकसभा लढलेला असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे की साधा विषय आहे, आपण घरखर्च लिहितो, इथे महिला मोठ्या प्रमाणात त्या घरखर्च लिहितात. घरामध्ये महिन्याला समजा 50,000 रुपये येत असतील तर महिनाभराचा खर्च लिहिताना त्या 50,000चा हिशोब भेटला पाहिजे. 50,000 आले ते खर्च झाले, शिल्लक राहिले कमी राहिले याचा हिशोब 50,000 आला पाहिजे. पण तो 51,000 यायला लागला किंवा 49,000 यायला लागला तर हिशोब चुकलेला आहे. आणि म्हणून मी मावळ लोकसभा लढलो, मावळ उरण ही लोकसभा लढलो. या लोकसभेमध्ये उमेदवार विजयी झाला, पण जेवढे मतदार होते मतदान त्याच्यापेक्षा जास्त दिसायला लागलं, काही ठिकाणी कमी दिसायला लागलं. आणि म्हणून अनेक वेळा मी उदाहरण देतो की मुंबईवरून एका विमानामध्ये 250 प्रवासी बसले, पण दिल्लीत उतरताना ते 300 कसे काय निघाले, हा हिशोब आहे. आणि एका ठिकाणी 300 बसले तर ते दुसरे उतरताना 250 कसे निघाले, 50 हवेत कुठे गेले. EVMची ही जी गडबडी आहे या पहिलीतल्या मुलालासुद्धा कळू शकते. आपण मुलांना कोडी घालतो किंवा गणित सांगतो, झाडावर 5 पक्षी होते त्यातले 3 उडाले तर राहिले किती, 2. पण EVM काय सांगते, 3 राहिले. हे जे प्रकार आहेत, म्हणजे आम्ही जे गणित शिकवलं, जे शास्त्र सायन्स ज्याला म्हणतो, त्या शास्त्राचा हिशोब चुकीचा आहे असं EVMनी सिद्ध केलं. आणि म्हणून निवडून आलेलं सरकार आत्ताचं आहे ह्या लोकांच्या जी मतं आहेत त्याच्या विरुद्ध यायला लागलं. आणि राजकीय नेत्यांची भीती आहे. या देशामध्ये विचारवंत असतात, मतदार हे विचारवंतच असतात. ते मतदान करतात ते उगाच करत नाही कोणाला, पण ते फार विचारपूर्वक करतात. विचारपूर्वक केलेलं मतदान मशीनद्वारे बदलून सत्ताधाऱ्यांना पाहिजे ते सरकार आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे आपण ह्या जागृतीच्या यात्रा करत आहोत, लोकांना जागे करत आहोत, पण मशीनमुळे ते खोट्या ठरत आहेत. आणि म्हणून जगाने आता स्वीकारले की EVM मशीन वापरणं म्हणजे हुकुमशाही आणण्यासारखं आहे. पण याच्या विरुद्ध कोणी बोलत नाहीत, कारण या देशातले सत्ताधारी पक्ष आहेत ते याचे लाभधारक आहेत, म्हणून ते बोलायला तयार नाहीत. आणि या देशातला 85% लोकसंख्येचा समूह आहे, OBC, SC, ST आणि स्त्रिया, त्यांना मात्र या सत्तेचा त्रास आज होऊ लागलेला आहे. आणि हा त्रास प्रचंड होऊ लागला आहे. प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरचं कर्ज वाढायला लागले. देशाची जी बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी संस्थानं एक प्रकारची उभी केली होती, RCF असेल किंवा विमानतळ असतील किंवा बँका असतील, कारखानदारी असेल, ही कारखानदारीचं खाजगीकरण व्हायला लागलं. आणि अदानी आणि अंबानी हे पंतप्रधानचे 2 मित्र प्रचंड वेगाने श्रीमंत होतात तासागणिक, आणि लोक मात्र प्रचंड वेगाने गरीब व्हायला लागलेले आहेत. हा सगळा EVMचा परिणाम आहे. जोपर्यंत EVMच्या निवडणुका बंद होत नाहीत, EVMद्वारे निवडून येणारे लोक यांची निवड रद्द होत नाही किंवा EVM बंद होत नाही, तोपर्यंत मानवी मतं, आज मी उभा आहे माणसाचं मत मांडायला उभा आहे, माईकवरून थेट तुम्ही ऐकताय, ह्याच्यामध्ये वेगळं मशीन नाही की मी एक बोलतोय तेच कानावर जाते, हे बदलून कानावर जात नाही. पण EVM म्हणजे माणसाचा खरा आवाज बदलण्याची एक मशीन आहे. आणि म्हणून हे जे देशात चाललं आहे ही हुकुमशाही आहे. आणि या हुकुमशाही विरुद्ध मी आपल्याला अभिमानाने सांगेन की भगवे वस्त्रधारी या देशामध्ये अनेक साधू आहेत, सर्व धर्मियांचे आहेत, त्यांच्याबद्दल या देशाला आदर आहे. परंतु समाजाला सत्य सांगण्याची हिंमत आपल्या बौद्ध भंतेंमध्ये आज आहे. आणि ही देशातली अत्यंत दुर्मिळ घटना आहे. आणि मी सगळ्या उपासिकांना, नागरिकांना एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायला सांगेन. दुसरा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. भंतेंनी भीमा कोरेगाव विजयस्तंभाकडे जी पदयात्रा काढलेली आहे, ही पदयात्रासुद्धा जनजागरण आहे. आणि या देशातल्या लोकांना, अजूनही बहुसंख्य लोकांना भीमा कोरेगाव हा विषय समजलेला नाही. आणि मग त्याच्या विरोधात काही ठिकाणी वक्तव्य दिसतात, बातम्या दिसतात. परंतु भीमा कोरेगाव काय आहे याचा मानसशास्त्रीय अभ्यास आपल्या देशाने केला पाहिजे. मी अभिमानाने सांगेन की या देशामध्ये गुलामी संपवण्याचं काम
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी झालं आणि त्याच्या अगोदर मी ज्या महापुरुषांची नावं सांगितली त्या सगळ्यांनी तेच काम केलं आणि हे काम चालू आहे देशामध्ये आपल्या. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की लादलेली गुलामगिरी हजारो वर्षापासूनची आहे आणि त्या गुलामगिरीचं नाव आहे मनुस्मृती. आणि या मनुस्मृतीने सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम केलं, स्त्रियांना शिक्षण नाकारलं, सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले आणि हे अधिकार नाकारल्यानंतर या देशातला 85% जो शोषित आहे, गरीब आहे, OBC आहे, SC आहे, ST आहे, ही नावं संविधानिक नावं आहेत, त्यांच्यावर ही गुलामगिरी लादली गेली. आणि ही गुलामगिरी एवढी मोठी आहे की त्यांची गुलामगिरी बाहेर कशी काढावी हा मोठा प्रश्न आहे. माझा उल्लेख इथे प्राध्यापक केला, परंतु मी शिक्षक होतो. मी प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या एका पत्रकार बंधूंनी माझा प्राध्यापक म्हणून उल्लेख केला आणि तो आता महाराष्ट्राला वाटायला लागले की प्राध्यापक आहेत. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, मी शिक्षक आहे. तर शिक्षक असताना मला माझ्या DEDच्या कोर्समध्ये शिकवलं होतं की विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, म्हणजे एखादा विद्यार्थी चांगलं काम करत असेल, एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगलं चित्र काढलं, चांगलं गणित सोडवलं, तर त्याला पाठीवर थाप दिली, त्याला प्रोत्साहन दिलं, तर तो अधिक प्रगती करतो. आणि हा प्रोत्साहनाचा नियम समाजाच्या मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या देशामध्ये हजारो वर्ष इथल्या स्त्रियांनी सगळा परिवार कुटुंब सांभाळलं. शेतीचा शोधच स्त्रियांनी लावला, पण त्या स्त्रियांना कधी शेताचं घराचं मालक म्हटलं नाही. त्यांनी फक्त सेवा करावी असं मनुस्मृतीने सांगितलं. तेच OBCच्या बाबतीत झालं, तेच SCच्या बाबतीत झालं, तेच STच्या बाबतीत झालं. आणि ही गुलामगिरी एवढी प्रचंड होती की तुम्ही कल्पना करू शकत नाही. आजही एखाद्या मागासवर्गीय माणसाला सांगितलं खुर्चीत बसा, तो घाबरतो, मी कसा काय बसू. महिलांना सांगितलं तुम्ही खुर्चीत बसा, तर महिला म्हणत नाही आम्ही ज्येष्ठांच्या समोर खुर्चीत नाही बसणार. गावातून चप्पल घालून चालायचं असेल महिलांना तरी पण लोक विरोध करतात, तू चप्पल घालून चालते, हा असभ्यपणा आहे असं लोक समाजात आज मांडतात. परंतु ही गुलामगिरीची प्रतीक आहे. स्त्रियांनी चप्पल का नाही घालायची, स्त्रियांनी सन्मानाने का जायचं नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मनुस्मृतीच्या इतक्या आपल्या मनामध्ये घुसलेल्या आहेत, ते घालवणं अवघड आहे. आणि म्हणून मागासवर्गीय माणूस पराक्रम करू शकतो, लढाई जिंकू शकतो, अभ्यासात हुशार होऊ शकतो, तो साधू होऊ शकतो, या शक्यता नाकारल्या गेल्या. मागासवर्गीय माणूस काहीच करू शकत नाही, तो पराभूत आहे, तो गुलाम आहे असं सांगितलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट कळली, ती अनुभवातून कळली की आमच्या माणसाला प्रत्येक ठिकाणी अधिकार नाकारल्यामुळे तो लढायला तयार होत नाही, गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवायला तयार होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव ही लढाई ज्यावेळी सांगितली, त्या लढाईचा मी सुद्धा अभ्यास केला. आणि मग माझ्या लक्षात आलं, भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये हजारो वर्षांची जी मनुस्मृती होती, ती मनुस्मृती सांगत होती की या देशात स्त्रिया लढूच शकत नाहीत, या देशात OBC लढूच शकत नाहीत, या देशात SC लढू शकत नाहीत, या देशामध्ये ST लढू शकत नाही, तो मारच खातो, त्याला शस्त्राचा अधिकारच नाही, असं सांगितलं होतं. मग असं असताना भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 28,000 पेशवे सैन्य, म्हणजे कोण, ब्राह्मण क्षत्रियांचं सैन्य, याचं अतिशूद्र असलेल्या आमच्या समाजातल्या सैनिकांनी 500च्या एवढ्या कमी संख्येने पराभव केला. हा जो पराभव हा मनुस्मृतीचा पराभव होता. सातत्याने मनुस्मृती आपल्या मनावर संस्कार करत होती की तुम्ही जिंकणारे नाही, तुम्ही हारणारे आहात, तुम्ही लढणारे नाही, तुम्ही मार खाणारे आहात, तुम्ही गुलाम आहात. आणि त्या भीमा कोरेगावच्या लढायांनी क्षत्रिय शब्दाचा अर्थ बदलून टाकला. कारण आतापर्यंत देशात सांगितलं जातं क्षत्रियच शूर असतात, क्षत्रियच राज्य करू शकतात आणि क्षत्रियच हातात शस्त्र घेऊ शकतात. हा जो सिद्धांत आहे या देशातला, हा भीमा कोरेगावच्या युद्धाने बदलून टाकला. आणि त्यांनी सांगितलं की स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना जर शस्त्र भेटलं तर ते जगाला जिंकू शकतात. परंतु अशा प्रकारची घटना या इतिहासात घडली, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भीमा कोरेगावची लढाई कधी आलीच नाही किंवा आमच्या विजयाचा एक सुद्धा धडा आला नाही. त्यामुळे आजही जे शिक्षण चालू आहे त्यामध्ये कुठलाही मागासवर्गीय माणूस आत्मविश्वासाने बोलायला तयार नाहीत. स्त्रिया तर बोलूच शकत नाहीत. स्त्रियांना तर उपास तापास यांनी एवढं दुर्बळ केलं की त्यांना समाजामध्ये काम करणं अवघड झालं.
अशा परिस्थितीमध्ये भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आत्मविश्वास इथल्या बहुजन समाजाला दिशाला दिला आणि मनुस्मृतीवाद्यांचा पराभव आम्ही करू शकतो, न्यायासाठी लढू शकतो, हा विजयाचा संस्कार भीमा कोरेगावच्या लढाईने दिला. मला धन्यवाद द्यायचे आहेत बनते ज्ञानज्योतींना की या विषयाबद्दल देशामध्ये फार मोठ्या शंका घेतल्या जात आहेत. ही लढाईच झाली नाही किंवा लढाई करणारे महार सैनिक नव्हते, अशा प्रकारची वक्तव्य येत असतात. आणि अशा काळामध्ये या लढाईबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला त्या संदेशाला पुन्हा एकदा मजबूत करण्याचं काम आपल्या यात्रेमुळे होते. आणि ही जी लढाई आहे, अशा प्रकारच्या लढाया या महाराष्ट्रात देशात खूप आहेत, पण बाबासाहेबांनी एकच लढाई सांगितली भीमा कोरेगावची. मी आपल्याला सांगतो, मुंबईमध्ये माहीमचा किल्ला आहे. त्या माहीमच्या किल्ल्यामध्ये भंडारी समाजाच्या लोकांनी अतिशय कमी संख्येने 6,000 डच लोकांचा पराभव केला, 500 लोकांनी फक्त कोयत्यांनी. पण ही लढाई पण आली नाही, कारण भंडारी हे शूद्र आहेत, ओबीसी आहेत. अशाच प्रकारची लढाई रत्नागिरीच्या समुद्रामध्ये इंग्रजांचा आरमार आगरी, कोळी, माळी, भंडाऱ्यांनी बुडवलं, त्याची सुद्धा नोंद या देशाने घेतली नाही, कारण तो शूद्रांचा पराक्रम होता. भीमा कोरेगाव अतिशूद्रांचा पराक्रम होता आणि अनेक ठिकाणी स्त्रियांनी सुद्धा अनेक लढाया जिंकलेल्या आहेत. अहिल्याबाई होळकर हे राज्यकर्त्या महिलेचं प्रतीक आहे. जिजाऊ हे राज्यकर्त्या महिलेचा संकल्प आहे. जिजाऊंनी संकल्प केला म्हणून महाराजांनी राज्य केलं. आपल्याला माहीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आदिलशाही निजामशाहीकडे नोकरी करायचे, पण आईने सांगितलं की बाबा रे, रस्त्यावरून महिलांना उचलून नेलं जातं, गुलामासारखं विकलं जातं, अशा प्रकारचं राज्य मला नको. स्त्रियांचा आदर करणारा राजा, स्त्रियांच्या आदराचं राज्य मला पाहिजे. म्हणून जिजाऊंचा संकल्प असलेलं मातृसत्ताक राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. लग्नामध्ये हुंड्यामध्ये बायका जाळणाऱ्या क्षत्रियांचं ते राज्य नाही, तर स्त्रियांचा आदर करणाऱ्या राजाचं ते राज्य आहे, हे महाराष्ट्राला अजूनही सांगितलं गेलं नाही. आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई ही संपूर्ण 85% मागासवर्गीय माणसांमध्ये लढाईचा, जगण्याचा, स्वातंत्र्याचा आत्मविश्वास निर्माण करणारी लढाई आहे. अशा प्रकारच्या लढाया शूद्रातिशूद्रांच्या बाबतीत भरपूर झालेल्या आहेत. आपल्याकडे मीडिया नसल्यामुळे, आपल्याला पत्रकार नसल्यामुळे, लेखनिक नसल्यामुळे, आपल्याला आदराने आपला उल्लेख करणारा कोणी भाऊ बहीण नसल्यामुळे आपल्या मनामध्ये ही गुलामगिरी आलेली आहे. आज भंतेजींनी हा मोठा विषय घेतलेला आहे. हा विषय या देशातल्या अगोदरच्या कुठल्याही धर्माच्या साधुपुरुषांनी घेतला नाही. आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतोय, त्यांची ही पदयात्रा अनेक दिवस चालू आहे. मीडियाने याची दखल घेतली पाहिजे. आणि ही यात्रा चालूच असताना स्वतः भंतेजींचं माझ्या व्यक्तिगत जीवनात फार मोठं मार्गदर्शन असतं. त्यांचा जो अभ्यास आहे या देशाच्या इतिहासाबद्दल, म्हणजे 2-2.5 हजार वर्षापासून या देशामध्ये भगवान बुद्धांचा विचार नांदत होता, किंबहुना हा देशच बौद्धमय होता, हा सगळा इतिहास त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला समाजात काम करणं खूप सोपं जातं. आणि म्हणून सत्संगाचे अनेक कार्यक्रम या देशामध्ये होत असतात. मोठ्या संख्येने ओबीसी, जो आमचा स्वतःला हिंदू समजतो, तो वेगवेगळ्या साधूंच्या प्रवचनाला जातो, पण तिथे मानसिक गुलामगिरीशिवाय दुसरं काही मिळत नाही. मनाच्या स्वातंत्र्याचं मार्गदर्शन कुठे होत नाही. आणि म्हणून ही जी आत्ताची आपली छोटीशी सभा आहे, परंतु सोशल मीडियामुळे ही सभा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जाणार आहे. आणि ही आजच्या जगाची ताकद आहे. आणि या निमित्ताने मी सगळ्या बहुजन समाजाला सांगतो की तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर याच्या छोट्या छोट्या पायऱ्या असतात. लहानपणीच जर मुलाचं चांगल्याबद्दल कौतुक झालं तर तो मोठेपणी चांगल्या मार्गाकडे जातो. पण त्याला नेहमीच जर शिकवलं की तू हारणारा आहेस, तू मार खाणारा आहेस, तू पराभूत आहेस, तू गुलाम आहेस, तर तो मनाने उभा राहत नाही. आणि याची सगळ्यात जास्त मोठी गरज स्त्रियांना आहे. आणि म्हणून या भागामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करत नाही, परंतु ज्या भागातून मी आलो आहे त्या भागातली वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगणं माझं काम आहे. या कार्यक्रमामध्ये आज स्त्रियांनी फार मोठा सहभाग घेतला, खूप चांगलं काम केलं. त्या सगळ्या महिलांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही खूप चांगलं काम केलं. अतिशय चांगली व्यवस्था आजच्या कार्यक्रमाची झाली. शेवटपर्यंत अगदी आमच्या भिकुणींना ही गादी आणेपर्यंत सन्मानाने सगळं काम खूप सुंदर झालं. तर ज्या भागातून मी आलो आहे, सुरुवातीला सूत्रसंचालक आणि पूजनीय भंतेंनी माझा थोडक्यात मगाशी परिचय करून दिला. मी ज्या भागात आलो आहे
जशी ही यात्रा चालू आहे तशी ठाणे, रायगड, मुंबई हा जो भाग आहे, पालघर हा भाग अपरांत प्रदेश म्हणून मागच्या काळात ओळखला जातो. भगवान बुद्धांच्या काळात, सम्राट अशोकाच्या काळात ओळखला जातो. नालासोपारासुद्धा त्या भागाचा भाग आहे. त्या भागात 2-2.5 हजार वर्षापूर्वी या देशामध्ये मनुस्मृती असताना एक चांगला संस्कार स्त्रियांवर कोरला गेला. आणि तो संस्कार असा आहे, आपल्याला कल्पना आहे, कारल्याला आम्ही 2,500 वर्ष जातो, म्हणजे आगरी, कोळी, माळी, भंडारी बौद्ध लेण्यांमध्ये जातो. बौद्ध लेण्यांमध्ये जातो ह्याचा उल्लेख मी मुद्दामून करेन बंतेजींसमोर, की त्या कारल्याच्या लेण्यामध्ये जो स्तूप आहे त्या स्तूपाला फेरी मारून जे नवीन बाळं आमच्याकडे होतात ती 6 महिन्याची असेपर्यंत त्यांना आम्ही टोपलीमध्ये डोक्यावर घेऊन जातो, त्या स्तूपाला फेरी मारतो आणि नंतर त्याचं जावळ काढतो. जावळ काढणं म्हणजे भिक्खू संघाचे केस ज्या पद्धतीने कापले त्याला शेंडी नाही आहे, पूर्ण केस काढतात. आणि हिंदू संस्कारामध्ये शेंडी असते, आम्ही पूर्ण केस काढतो. पहिलं जे जावळ असतं तो भिक्खू संघाचा आत्ता जे श्रामणेर विधी आहे तशाच प्रकारचा विधी आहे. त्या स्तूपाला फेरी मारून आम्ही जावळ काढतो, आगरी, कोळी सगळे सागरपुत्र लोक. हा जो संस्कार आहे हा त्या एकविरा आईला भेटण्यापुरता नाही तर त्या लेण्यांमध्ये जाऊन ते केस काढण्याचा विधी आहे. आणि हा 2,500 वर्षापासून चालू आहे. परंतु याचा अर्थ काय हे सांगणारं कोणी नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जर धर्मांतर केलं नसतं तर या मातीच्या खाली प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्ध आहेत, त्यांचे अवशेष आहेत, त्यांचा विचार जनमानसात रुजलेला ही गोष्टच कळली नसती. आणि म्हणून तिकडे जात असताना मी रायगडच्या गॅजेटचा अभ्यास केला. त्या गॅजेटमध्ये सांगितलं की गुजरातपासून गोव्यापर्यंत जेवढ्या खाड्या आहेत, जेवढे समुद्रकिनारे आहेत तिथे भगवान बुद्धांची बौद्ध लेणी होती, बौद्ध वसाहती होत्या. मोठ्या प्रमाणात लेण्या तिथे वाढल्या आणि त्या खाडीतून जगाशी सागरी व्यापार चालायचा. तो श्रीलंकेशी व्हायचा, इजिप्तशी व्हायचा, अरब राष्ट्रांशी व्हायचा. आणि भिक्खू संघ त्या लेण्यांमध्ये सगळ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देत होता. संरक्षण म्हणजे भिक्खू संघाच्या नजरेत तो सगळा व्यापार चालायचा आणि सगळ्यांचं संरक्षण त्यांना होतं. त्या भागामध्ये मी ताईंना तुम्हाला सांगेन खास करून की आमच्याकडे लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही, लग्नामध्ये हुंडा दिला जात नाही, हुंडा घेतला जात नाही. त्याच पद्धतीनं लग्न लावण्याचं काम विधवा महिला धवलारणी म्हणून करतात. आपल्याकडे बौद्धाचार्य महिला आहेत, त्या आज लग्न लावतात. देशाला नवीन विषय आहे. मागच्या काळात डोंबिवलीतल्या ब्राह्मण महिलांनी लोकसत्तेत बातमी छापली की आमच्या महिला अथर्वशीर्ष बोलतात, बाकीची स्तोत्र म्हणतात आणि त्याची बातमी आली लोकसत्तेत. तर त्याच्या अगोदर आता त्यांची बातमी आली ब्राह्मण महिलांची. पण 2,500 वर्षापासून आमच्या महिला लग्नविधी लावतात. लग्नविधी म्हणजे धर्मगुरूचं काम आहे, त्या लावू शकतात. आणि हा संस्कार कारले लेण्यांमधून आलेला आहे. कारले लेण्यामध्ये तुम्ही एकदा आता गेलात तर कारले लेण्यांमध्ये महामायेचं रूप आहे ही एकविरा. एकविरा म्हणजे एका वीराची आई. जगाला प्रेमाने जिंकता येतं की शस्त्राने जिंकता येतं यामध्ये आज जगामध्ये वाद आहे. हिटलरनी तो प्रयोग केला, शस्त्राने जिंकण्याचा जग प्रयत्न केला, सिकंदराने केला, पण त्यांचा पराभव झाला. जगाला प्रेमाने जिंकता येतं हे भगवान बुद्धांनी सांगितलं, कोणतंही शस्त्र न घेता. भगवान महावीरांनी सांगितलं आणि सांगितलं की भगवान महावीरांच्या अंगावर कुठलंही शस्त्र नाही. या देशातल्या सगळ्या देवांकडे गदा आहे, चक्र आहे, धनुष्यबाण आहे, पण प्रेमानेही जग जिंकता येतं हे या देशामधला महान असा विचार होता. आणि भगवान बुद्धांचा हा विचार भिक्खू संघाने आज जपलेला आहे, आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो. त्यांना समोर ऐकता येतं, बघता येतं, तोच हा विचार आहे. आणि याची नोंद देशाने घ्यावी ही मी विनंती करतो. याच पद्धतीनं लग्न जसं महिला लावतात तसं मुंबईच्या मासळी मार्केटमध्ये गेलात तर सगळा व्यवहार महिलांकडे आहे. हजारो कोटींचा व्यवहार होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मासळी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मासळी मार्केट हा मोठा व्यापार आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त परकीय चलन देणार आहे. त्याचा व्यापार महिला करतात. आमच्या घरामध्ये सगळ्या पैशाचा व्यवहार महिलांकडे आजही आहे. पुरुषाला पैसे मागून घ्यावे लागतात. 15-15 दिवस पुरुष बोटीवर असतात आणि बोटीवर असताना सगळ्या घर आणि गाव हे महिला सांभाळतात. त्या महिलांच्या गावाला त्यांचा विनयभंग करण्याचं किंवा हल्ला करण्याचं कुठलंच धाडस कुठल्याच परकीय सत्तेमध्ये नाही आणि देशातल्या सत्तेमध्ये नाही. आजही एवढी ताकद त्या काळामध्ये ही जी एकवीरा आहे, महामाया आहे, तिची बहीण महाप्रजापती यांनी दिली. तिने भगवान बुद्धांना विनंती केली की सगळ्या जगातले जे धर्म आहेत ते स्त्रियांना समान अधिकार देत नाहीत.
तुम्ही या धम्मामध्ये आम्हाला समान अधिकार द्या आणि भिक्खुनी संघाची स्थापना झाली आपल्याला माहीत आहे। ती जी महाप्रजापती आहे त्यांचे विचार आजही त्या गावागावामध्ये पाहायला मिळतात। लग्न लावणं, आर्थिक व्यवहार आपल्याकडे ठेवणं, मुलीच्या जन्माचं स्वागत, स्त्रीभ्रूण हत्या आमच्या आगरी कोळी कुठल्या गावामध्ये झालेली तुम्हाला बातमी बघायला मिळणार नाही। मुलीला डोक्यावर घेऊन नाचणारा समाज आहे आणि म्हणून वसईची एक मुलगी म्हणते गाणं, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे। आमच्याकडे रेतीवाला म्हणजे पैसेवाला, त्यांनी स्त्रीचं कौतुक केलं पाहिजे, स्त्रीचा आदर केलं पाहिजे, स्त्रीला सुखात ठेवलं पाहिजे। असा नवरा कुठल्या जातीचा धर्माचा आहे हे महत्त्वाचं नाही, हे पहिल्यांदा त्या भागामध्ये सांगितलं गेलं। विधवांचं लग्न तिथे लागतं पहिल्यापासून, राजाराम मोहन राय सतीप्रथेच्या अगोदरपासून विधवांची लग्न आमच्या भागात लागतात। हा जो अप्रांत प्रदेश आहे हा भगवान बुद्धांचा प्रदेश आहे, जिथून नालासोपाऱ्यामधून आपल्याला माहिती आहे संघमित्र आणि महेंद्र श्रीलंकेला गेले, ते पण बोटीच्या मार्गाने गेले। ही जी टोपी मी घातलेली आहे त्या बोटवाल्या सागरपुत्रांची टोपी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची टोपी आहे। आणि जी एकवीरा आहे ही कोलीय वंशाची आहे आणि म्हणून आदरणीय बनतेंनी आणि सगळ्यांनी परिचय करून दिला की तो कोलीय गण काय, तर त्यांच्यापैकी आम्ही आहोत हे आज आम्ही अभिमानाने सांगतो। देशामध्ये अशी गोष्ट होती की ब्राह्मणाला गर्व होता मी ब्राह्मण आहे, क्षत्रियाला गर्व होता मी क्षत्रिय आहे, वैश्याला गर्व होता मी वैश्य आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनामुळे आज प्रत्येक मागासवर्गीय वाटायला लागलं की आम्ही अभिमानाने सांगण्याची जीवनमूल्य आमच्या रक्तात असणारे लोक आहोत। आणि ती जीवनमूल्य आहे, पहिलं जीवनमूल्य स्त्रियांना अधिकार देण्याचं, पंचशिलाचा गौरव आज सगळ्यांकडे व्हायला लागला। हे जे सगळे बदल आहेत त्या बदलामुळे हा देश आता बदलतोय आणि म्हणून ह्या देशाच्या बदलाची स्थिती सांगण्यासाठी ही यात्रा आहे। भीमा कोरेगाव इथल्या 85% मागासवर्गीयांच्या मनामध्ये सगळा गैरसमज दूर करणारी यात्रा आहे आणि म्हणून हे यात्रा चालणं हेच मोठं प्रबोधन आहे, ह्यावर भाषण करायची गरजच नाही। हा भिक्खू संघ तिकडे का चालला आहे ह्याचं कारण जर कळलं तर बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे शिक्षक होते आणि म्हणून आजच्या या घडीला मी आपल्याला सांगू इच्छितो की कोकणामध्ये मातृसत्ताक जो विचार आहे तो विचार भगवान बुद्धांचा विचार आहे, तो अजून टिकून आहे आणि या देशामध्ये पितृसत्ताक लोक आहेत। आता आरक्षणाच्या चर्चेमध्ये एक मुद्दा आला बनतेजी की आरक्षणाचे जातीचे दाखले मिळवताना आई जर मागासवर्गीय असेल तर त्या मागासवर्गीय आईचा दाखला मुलाला मिळेल का? परंतु देशामध्ये एकीकडे संविधान आहे आणि दुसरीकडे पुरुषसत्ताक पद्धत आहे। या देशामध्ये संविधान असून सुद्धा त्याला पूरक असा एक विचार पाहिजे, धार्मिक विचार पाहिजे, तो विचार धम्माचा आहे, तो मनुस्मृतीचा वैदिक हिंदू धर्माचा विचार पूरक नाही, तो विरोधक आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मुद्दा आला की आई जर मागासवर्गीय असेल आणि बाप जर उच्चवर्णीय असेल, सवर्ण असेल तर आईचा दाखला मुलग्याला किंवा मुलीला मिळणार का? तर याच्यावर देशात कोणी उत्तर देऊ शकलं नाही। जरांगे पाटलांनी तो मुद्दा काढला की आईचा दाखला मिळेल का, पण हे सांगत नाहीत ते की या देशामध्ये पुरुषसत्ताक पद्धत आहे, ती कुठून आली आहे? हिंदू धर्माकडून आले, वैदिक धर्माकडून आले। आणि मातृसत्ताक पद्धत ही स्त्रियांना अधिकार देण्याची पद्धत भगवान बुद्धांकडून आले। आई जर जन्म देते तर आईची जात काय, आईचं सगळंच लागलं पाहिजे मुलाला, पण आईला अधिकार नाकारण्याची पद्धत आजही देशात आहे। मागच्या 70 वर्षानंतर संविधानाने दिलेला सगळ्यात मोठा अधिकार होता स्त्रियांचं आरक्षण, स्त्रियांना अधिकार देणं, त्याच्याविषयी कुठे चर्चा होत नाही। आणि म्हणून स्त्रियांना अधिकार देणं, मग ते सावित्रीबाईंनी सांगितलेलं असेल, महाप्रजापतींनी सांगितलं असेल, भगवान बुद्धांनी सांगितलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असेल, 50% भारताला मुक्त करण्याची ताकद ही स्त्रियांच्या अधिकारात आहे। परंतु स्त्रियांच्या आरक्षणाचा, स्त्रियांच्या अधिकारांचा विचार कुठे होताना दिसत नाही। आणि म्हणून आज आरक्षणाची चळवळ ही या देशामध्ये जी विषमता मनुस्मृतीने पेरली होती ती विषमता घालून समता देण्याचा विषय होता, हे लोक विसरले। आणि समता देण्याचा विषय आज देशामध्ये कुठलं मंदिर करतंय का, कुठलं मठ करतंय का, कुठला बाकीचा साधू करतोय का, हा विचार भिक्खू संघ करतोय। या देशामध्ये आत्ता आपल्याला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, तर राम मंदिराचा विचार, त्याची चिकित्सा बाबासाहेबांनी केलेली आहे। एकीकडे आरक्षणाचा मुद्दा आहे, मागच्या काळात मंडल आयोग आला ओबीसींच्या आरक्षणाचा विषय, त्यावेळी आंदोलन सगळे आपल्या आंबेडकरी जनतेने केलं। ओबीसीनं तेव्हा आरक्षण कळत नव्हतं आणि ओबीसी मंडलकडे होतं। आत्तासुद्धा आरक्षणाचा विषय देशावर गाजतोय, परंतु आरक्षण नक्की कोणाला? ज्यांनी देशाला लुटलं त्यांना द्यायचं की लुटले गेलेत त्यांना? आणि म्हणून शोषितांचा विषय, मनुस्मृतीचा विषय,
प्रतिक्रांतीचा विषय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशामध्ये शोषण मनुस्मृतीच्या विचाराने केलं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केलं आणि सगळ्यात पहिलं शोषण सगळे अधिकार नाकारले गेले स्त्रियांना, नंतर ओबीसीना आणि SC STना। पण या समतेच्या विचाराला ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या आधारे सुरुवात केली तशा प्रकारचे पूरक कार्यक्रम आम्ही केले का? म्हणून इथल्या आयोजकांना आज जी व्यवस्था या शहराने केली, शिरूर शहराने या यात्रेची, त्यांना मी धन्यवाद देतो की ही जी यात्रा आहे ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे, देशामध्ये समता निर्माण करणारी यात्रा आहे। या यात्रेला आपण प्रचार प्रसिद्धी दिली पाहिजे, यांचं आदराने स्वागत केलं पाहिजे। आणि या यात्रेमध्ये मी ओबीसी समाजापैकी आगरी कोळी जो ओबीसी बांधव आहे त्यांच्यापैकी आहे, पण ओबीसींच्या सगळ्या जातींचे अध्यक्ष इथे बसले पाहिजेत दोन्ही बाजूला आणि त्यांनी ही प्रवचनं भिक्खू संघाची ऐकली पाहिजेत, त्याची व्यवस्था आम्ही केली पाहिजे। आणि म्हणून आजची जी सभा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। देशामध्ये परिवर्तन लोकांना पाहिजे, देशामधल्या गुलामगिरी 85% लोकांची नाकारायची आहे, पण त्याला समर्थनीय विचार कोणता? तर तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला दिला। मी अभिमानाने सांगेन, थोडासा वेळ जास्त घेतो, मी भिक्खू संघाची माफी मागतो आणि सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये जी सुरुवात केली, मी ज्या अलिबाग तालुक्यातून आलो, रायगड जिल्ह्यातलं अलिबाग हे गाव आहे, तिथे बाबासाहेब आंबेडकर आमच्या नारायण नागू पाटील यांच्या घरी 25-25 दिवस येऊन राहायचे आणि ओबीसीना समजावचे, अरे जमीन तुम्ही करता, नांगर तुम्ही धरता, बी तुम्ही पेरता, पण जमिनीचा मालक ब्राह्मण कसा, क्षत्रिय कसा, वैश्य कसा, तुम्ही बंड करा। बाबासाहेबांनी हे घरी जाऊन समजावलेलं आहे, केवळ भाषण करून किंवा असं सांगितलेलं नाही, प्रेमाने त्या भावाच्या जवळ गेले आणि सांगितलं। आणि कोकणामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबईमध्ये कुळ कायद्याचं आंदोलन झालं, खोताना लोकांनी हाकलून दिलं आणि कसेल त्याची जमीन हा राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि तो राष्ट्रवादाचा विचार अत्यंत महत्त्वाचा होता। त्याचवेळी मंदिरासाठी प्रवेशासाठी आमच्याकडे पण आंदोलन झालं, रामेश्वर मंदिरामध्ये आमच्या लोकांना प्रवेश नव्हता। बाबासाहेबांनी दाखवून दिलं की हे लोक तुमचे नाहीत, देऊळ तुम्ही बांधलं, देवाला भात जेवण सगळं तुम्ही दिलं, पण तुम्हाला प्रवेश नाकारणारे हे लोक कोण आहे त्याची ओळख करून घ्या। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत पाणी हक्कासाठी, जमीन हक्कासाठी, जंगल हक्कासाठी, शिक्षण हक्कासाठी असणारा समाज शेवटपर्यंत सोबत राहिला नाही। आणि म्हणून 1956ला जे धर्मांतर झालं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे, मुक्ती कोण पथे। मी माझ्या नेत्यांना, नारायण नागू पाटील तर बाबासाहेबांचे सहकारी होते, पण त्यांचे चिरंजीव दत्ता पाटील जे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते, त्यांना विचारलं, दादा तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं? त्यांनी सांगितलं मुक्ती कोण पथे। 15 रुपयाचं पुस्तक आहे आणि त्यामुळे बाबासाहेब सांगतात की ज्या धर्मानं, ज्या विचाराने तुम्हाला गुलाम केलं त्या गुलामीत तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही। तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर तुमचा धार्मिक विषय जगण्याचा विषय हा पण स्वतंत्र असला पाहिजे। आणि त्या धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांच्या बरोबर जर आमचे ओबीसी लोक असते तर आज देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असता। आम्ही इंग्रजांचे गुलाम होतो असं लोक सांगतात, पण इंग्रजांच्या अगोदर आम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या मनुवाद्यांचे गुलाम होतो आणि आजही गुलाम आहोत। आरक्षण हा एक छोटासा उपाय आहे की तुम्हाला प्रतिनिधित्व दिले, तुम्ही सुद्धा कलेक्टर व्हा, तुम्ही IPS व्हा, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, परंतु एवढासा प्रयोग चालणार नाही। आज ओबीसींच्या आरक्षणाची आंदोलनं चालली, परंतु त्या आंदोलनामध्ये मनुस्मृतीने लादलेली गुलामगिरी कुठला ओबीसी सांगत नाही। आरक्षण का द्यावं लागलं? आरक्षण यासाठी द्यावं लागलं, तुमच्यावर गुलामगिरी इथल्या धर्माने लादली आणि ती गुलामगिरी नाकारण्याचा मार्ग भगवान बुद्धांचा धम्म देऊन सांगितला। त्यानंतर आपल्याला माहिती आहे नारायण नागूंच्या नंतर दत्ता पाटील, दिबा पाटील हे 2 नेते आमच्या त्या भागात झाले आणि सिडको विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं आणि प्रत्येक घरात करोडपती माणूस उभा केला। करोड रुपये आले, 100 कोटी रुपये आले, पण हे पैसे येण्याचं मूळ कारण बाबासाहेब आंबेडकरांनी केला कुळ कायदा। आणि म्हणून या देशातल्या 85% मागासवर्गीयांकडे, स्त्रियांकडे कधी वैभव आलं तर त्या वैभवाचं कारण बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध हेच असतील, कुठलाही धर्म, कुठलाही पंथ नसेल, कारण आमच्या गुलामगिरीचा विषय जो आहे तो आम्हाला कधी स्वतंत्र आणि श्रीमंत करू शकत नाही। परंतु ही गोष्ट आजच्या भारताला, आजच्या देशाला समजावणारं कोणी नाही आणि म्हणून आज असं मराठा समाजाला वाटायला लागलं की आम्हाला जर आरक्षण भेटलं तर आमची गरिबी दूर होईल, आमचं दैन्य दूर होईल। परंतु मी अभिमानाने सांगतो, मागच्या काळातलं 2005 पासून माझं निरीक्षण आहे, मी माझ्या ओबीसी जातीच्या लोकांना ओळखतो। बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा दिला, दिबा पाटलांनी आम्हाला 12.5% कायदा दिला, करोडपती माणसं झाली।
दत्ता पाटलांनी सेजचा पराभव केला, पैसा प्रचंड आला, पण पैसा टिकवायचा असेल तर आपल्याला शील असावं लागतं आणि ते पंचशिलामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही प्राणीहत्या करू नका, तुम्ही व्यभिचार करू नका, तुम्ही खोटं बोलू नका. हे जे संयमाचे सगळे मार्ग आहेत ते समाजाकडे नसल्यामुळे प्रचंड करोडो रुपये येऊनसुद्धा ते पुन्हा एकदा भिकारी झाले. आणि कायम श्रीमंत आणि सुखी संपन्न राहायचं असेल तर पंचशिलाचा भगवान बुद्धांचा मार्ग हा अंतिम मार्ग आहे. आणि हे सांगण्याचं काम आपण भिक्खू संघ करतायत. मला आपला अभिमान आहे. अशा प्रकारचं वैभवशाली जीवन असूच शकत नाही. आणि म्हणून कोकणामध्ये जी श्रीमंती बाबासाहेबांच्या आंदोलनाने आली ती श्रीमंती कायम टिकवायची असेल तर कोकणाला पुन्हा एकदा पंचशील सांगण्याची गरज आहे. मी आदरणीय बनतेजींना विनंती करेन की दर 25 किलोमीटरवर बौद्ध लेण्या समुद्रकिनारच्या पट्ट्यात आहेत आणि या बौद्ध लेण्यांपैकी नवी मुंबई विमानतळात एक बौद्ध लेण्या होत्या. त्या बौद्ध लेण्यांसाठी 29 दिवस आंदोलन मी मागच्या काळात केलं. कोरोना लागला म्हणून मला पोलिसांनी उचललं. कोरोना लागला नसता तर मी इथून हटलो नसतो. आणि ते कोरोना लागल्यामुळे त्यांनी काय केलं, ब्लास्ट करून ती लेणी तोडली. ती लेणी 2-2.5 हजार वर्षांचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नमुना होता आणि त्यासाठी आंदोलन केलं. त्या आंदोलन करण्याचा माझा हेतू स्पष्ट होता की कोकण भूमी ही परशुरामाची नाही, कोकण भूमी ही भगवान बुद्धांची आहे. प्रेमाने जग जिंकणाऱ्या भगवान बुद्धांची लेणी आहेत. मातृसत्ताक महामाया एकविरीची आहेत, महाप्रजापतीचे आहेत. हे सांगण्यासाठी आंदोलन केलं. ठीक आहे, काही काळासाठी माझा पराभव झाला असेल, परंतु हा कायमचा पराभव नाही. या देशामध्ये त्याच विमानतळाच्या भागात पारगाव डुंगी नावाचं एक गाव आहे. तिथे सम्राट अशोकाच्या काळातली गोदी होती, म्हणजे जहाजा बांधण्याची गोदी आहे आणि तिथेच नदीचा प्रवाह त्यांनी बदललेला आहे. निसर्ग आपलं काम करतो. मी ऐकलेलं वचन आहे आणि ते सांगतो तुम्हाला. भगवान बुद्धांनी 2000 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, पाणी नेहमी उताराकडे जाते. आता पाणी नेहमी उताराकडे जाते हा आपल्याला सिद्धांत माहीत आहे. मग पाणी उताराकडे जाते. आताच्या विमानतळाच्या तज्ज्ञांनी पाणी काटकोनात वळवलं आणि त्यामुळे विमानतळ बुडायला लागला. जिथे हे पाणी तुंबतंय तिथे सम्राट अशोकाच्या काळातली गोदी आहे. अशा अनेक इतिहासाच्या पाऊलखुणा कोकणामध्ये आहेत. मी भिक्खू संघाला नम्र निवेदन करेन की आपली एखादी यात्रा ह्या कोकणच्या लेण्यांना धरून झाली पाहिजे आणि त्या लेण्यांचा अर्थ इतिहास आपण सांगितला पाहिजे. तो सरकारी इतिहास आहे, तो काय खोटा इतिहास नाही किंवा काल्पनिक नाही. आणि म्हणून मी अभिमानाने सांगेन की राम मंदिराच्या बाबतीत कोणतेच पुरावे नव्हते, कोणतेच दाखले नव्हते, तरीसुद्धा आंदोलन झालं, देशामध्ये सत्ता आली आणि आता तिथे राम मंदिर होतं. परंतु नवी मुंबई विमानतळामध्ये बौद्ध लेणी असल्याचे पुरावे गॅजेटमध्ये होते. त्याचं आंदोलन करण्याचा आपण प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद जो लोकांचा आहे तो हवा तसा मिळाला नाही. आणि ही जी जागृती आहे, भगवान बुद्धांचा विचार म्हणजे या देशाच्या मुक्तीचा विचार, नवे जगाच्या मुक्तीचा विचार आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण आग्रही आहात. पूर्ण जीवन आपण यासाठी लावलेलं आहे. अनेक वर्ष ज्ञानज्योती बनते मला विनंती करत होते की आपण एक दिवशी या इकडे. आज खूप दिवसानंतर सगळे अडथळे पार करून आम्ही इथे येऊ शकलो. मला खूप आनंद वाटला, अभिमान वाटला. आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग खऱ्या मुक्तीचा आहे. आपल्या सहवासात जेवढा वेळ जाईल तेवढं शील आम्हाला लाभेल. आणि मी सार्वजनिक जीवनात निवडणूक लढताना जे अनुभव घेतले त्यामध्ये जर राजकीय नेत्याकडे शील नसेल तर त्याचा 100% पराभव होतो. अनुभव घेतला. मी निवडणूक हारलो ही EVMमुळे हारलो, परंतु शील म्हणून ही निवडणूक मी जिंकली. जेवढे मोहाचे क्षण आले त्या मोहाच्या क्षणांना मी पुरून उरलो. याला कारण भिक्खू संघ जो काम करतो तो सांगतो पंचशिलाचं आचरण करा, स्त्रियांचा आदर करा. या गुणांमुळे मी आज आपणापर्यंत आलो. नाहीतरी तुमच्या इथे बसण्याच्या योग्यतेचा मी राहिलो नसतो. एवढा मोठा अटॅक राजकीय जीवनामध्ये विरोधकांकडून होतो. आणि म्हणून आजच्या काळात ही EVM हटवणं ही खरं म्हणजे सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे. आपण हे मार्गदर्शन करतात हे संपूर्ण देशासाठी अनमोल आहे. आज कोकणामध्ये जी परिस्थिती आहे ती फार भयानक आहे. आज मुंबईमध्ये आंदोलनं होत आहेत. या मुंबईची ओळख लोकांना माहीत नाही. मुंबई म्हणजे महामायेवरून पडलेलं नाव आहे. मुंबई वैभवाला आली त्याला कारण भगवान बुद्धांचा सम्राट अशोकाचा विचार आहे. मुंबईचं वैभव ही तिथे स्त्रियांना असलेल्या अधिकारांमध्ये आहे. रात्री 3 वाजता तिथली महिला कामाला जाऊ शकते. आमच्या महिला 3 वाजता पालघरमधून याला रेल्वेमध्ये बसतात, मच्छी मार्केटला येतात, मासे विकतात आणि सकाळी 8 वाजता घरी येतात. रात्री 3 वाजता घरातून बाहेर पडण्याची हिंमत मुंबईच्या महिलेमध्ये आहे. ही ताकद महाभारताने दिलेली नाही. कारण महाभारतामध्ये सुद्धा द्रौपदीला अब्रूचं रक्षण करण्यासाठी भावाला नवऱ्याला बोलावं लागलं.
पण त्याचा उपयोग झाला नाही. मुंबईच्या कोंडीला भावाची, पतीची, कोणाची गरज नाही, ती स्वयंभू आहे, स्वयंशक्तिमान आहे, हा मातृसत्ताक विचार भगवान बुद्धांनी दिला. म्हणून तिच्या हातात आजही शस्त्र पाहायला मिळतं, ती कोणालाही घाबरत नाही. अशा प्रकारचा भारत निर्माण करण्याची ताकद आजच्या घडीला फक्त भिक्खू संघामध्ये आहे. जर सगळ्या मोहांपासून दूर राहून कोणाशी राग लोभ न करता तुम्ही दान द्या, नका देऊ, मान अपमान काही कशाचीही गरज नाही, अशा प्रकारची माणसं जेव्हा रात्रंदिवस काम करतात, ती सगळ्या विद्यापीठांसाठी आदर्श आहेत. विद्यापीठांनी यावर रिसर्च केलं पाहिजे, भगवान बुद्धांचा भिक्खू संघ कशा प्रकारचा विचार करतो. आणि म्हणून मला आपल्या भिक्खू संघाचं प्रेम कायम मिळत राहो ही मी विनंती करेन. आणि हे खूप लांबलेलं भाषण मी पूर्ण करेन, पण यासाठी सांगतो की आज ज्यांना आरक्षणाबद्दल गैरसमज झालेत, केवळ आरक्षणाने प्रगती होते, ही खोटी गोष्ट आहे. आमच्या भिक्खू संघाला कुठलं आरक्षण आहे का? त्यांनी सगळे मार्ग बंद केलेत. मला नाती तोडली सगळ्यांची की नाही मी समाजासाठी काम करेन. कुठलंही आरक्षण नाही आणि कुठलंही सवलत नाही. मंदिरांना सवलत आहे, त्या साधूंना सवलत आहे, आपल्याला कुठली सवलत नाही. संस्कारांनी, चांगल्या विचारांनी, मनाच्या स्वातंत्र्याने, शिक्षणामुळे बदल होतो. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट ज्यावेळी देशाला कळेल तेव्हा कुठल्याही कुबड्यांची त्यांना गरज लागणार नाही. आणि आरक्षण ही केवळ प्रतिनिधित्व आहे. तुम्ही हजारो वर्ष ज्यांना अधिकार नाकारलेत त्यांचा एक मार्ग आहे, तो मार्ग उच्चवर्णीय लोकांनी मागू नये. कारण तुम्ही जर खूप मोठे असाल, तुम्ही पुढारलेले असाल, देशाची साधन संपत्ती तुमच्याकडे असतील, तर तुम्ही ज्यांना अधिकार नाकारलेत त्यांना दिले पाहिजेत. आणि अशा प्रकारचे अधिकार न दिल्यामुळे देशामध्ये विषमता निर्माण होते आणि देशामध्ये असंतोष निर्माण होतो. लोकशाहीला तो धोकादायक आहे. आणि यातूनच आपल्याला माहीत आहे पेशवाईचा पराभव भीमा कोरेगावला झालेला आहे. त्याची देशाला मी आठवण करून देतो की तुम्ही सतत अन्याय अत्याचार करू नका, कधीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करा. ज्यांना न्याय नाकारलाय, ज्यांना मार्ग नाकारलाय, राज्यकर्त्यांनी त्याला अधिकार दिला पाहिजेत. आणि देत नसाल तर काय होऊ शकतं? पराक्रम का कुठल्या एका जातीचा, वंशाचा, धर्माचा विषय नाही. प्रत्येक माणूस हा सशक्त आहे, बलवान आहे, बुद्धिमान आहे. आणि त्याचा नमुना भीमा कोरेगावच्या लढाईने आम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारच्या लढाया आम्ही शोधून काढू. आणि शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रिया आमच्याकडे आहेत, आम्हाला जन्म देणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांना आम्ही अधिकार नाकारण्याचा कृतज्ञपणा या देशात करत आहोत. जगाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आज भिक्खू संघाने मला या यात्रेमध्ये आमंत्रित केलं, बोलायची संधी दिली. मी मागे आमच्या इकडे पवईला एका भिक्खू संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. मला कल्पना आहे देशामधला सगळ्यात मोठा विचार स्वातंत्र्य देणारा अत्यंत उंचीचं विचारपीठ कुठलं असेल तर भिक्खू संघाचं आहे. या भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम आणि नमो बुद्धाय. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ही यात्रा देशामधली क्रांतिकारी यात्रा ठरो आणि इथल्या सगळ्या मागासवर्गीयांना लढण्याचं स्वातंत्र्य, लढण्याचा अर्थ कळू दे. आणि मागासवर्गीय 85% लोकांचं राज्य या देशावर येऊ दे, EVMचा सर्वनाश होऊ दे, अशा प्रकारचा संकल्प व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.